ठाणे महापालिकेच्या शाळेच्या 26 इमारती धोकादायक झाल्यानं त्यांची दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं एप्रिल महिन्यात हाती घेतलं. मात्र यातील काही शाळांची कामं पूर्ण झालेली नसतानाच त्या ठिकाणी शाळेचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे दुरुस्ती काम करणं शक्य होत नसल्यानं आता सुट्टीच्या दिवसांमध्ये ही कामं करण्याचं नियोजन प्रशासनानं आखलंय. पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. शिवाय पालिकेच्या मालकी इमारतींचीही तपासणी करते. या धोकादायक इमारतींचं C1, C2A, C2B आणि C3 अशा 4 टप्प्यात वर्गीकरण करण्यात येतं. C1 म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत. C2A म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणं. C2B म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणं आणि C3 म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणं. याप्रमाणे पालिकेनं काही दिवसांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी पालिका शाळेच्या इमारतींच्या बांधकामांचं संरचनात्मक परीक्षण करून घेतलं. त्यात 26 इमारती धोकादायक असल्याचं समोर आलं होतं. त्यातील 2 इमारती C2A वर्गवारीतील तर 24 इमारती C2B वर्गवारीत होत्या. या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रशासनानं तयार केला होता आणि त्यासाठी 50 कोटींचा निधी राज्य शासनानं दिला होता. जानेवारीत कामाचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले. मात्र या शाळा सुरू असल्यानं दुरुस्तीची कामं एप्रिल अखेरपासून सुरू झाली असून ही कामं 1 वर्षात पूर्ण करण्याची मुदत आहे. यातील 2 इमारतीमधील शाळा दुरुस्ती कामासाठी इतरत्र इमारतीत बनवण्यात येत आहेत. तसंच जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानं 24 इमारतींच्या दुरुस्तीचं काम करणं शक्य होत नसल्यानं पालिकेनं आता सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार उत्सवाच्या मोठ्या सुट्ट्यांच्या काळात ही कामं उरकण्याचं नियोजन आखलंय अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.